श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे, कारण की आज आहे 25 जानेवारी 2026 रविवार आणि योगायोगाने रविवारच्या दिवशी रथसप्तमी आलेली आहे. तर घरात देव आहे, पूजा होते, कष्टही होतात, तरीही पैसा का टिकत नाही? अन्न कधीच कमी नसतं, पण समाधान का नसतं? काही घरामध्ये थोडंसं असतं, पण तरीही कधीही गरिबी जवळ येत नाही. याचं कारण की एकच आहे, अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहे की नाही. रथसप्तमी फक्त हा एक सण नाही, तर चेतनवाणी आहे. रथसप्तमी म्हणजे सूर्यदेव स्वतः आपल्याला आठवण करून देतात. अन्नाचा अपमान केला तर जीवनात कधीच स्थिरता मिळणार नाही. म्हणूनच आज आपण अन्न फेकतो, उरलेलं अन्न वाया घालवतो, मोबाईल बघत जेवतो, तक्रार करतो की हे अन्न असं आहे, चवीचं अन्न लागतं, आणि मग आपण म्हणतो की देव साथ देत नाही. पण रथसप्तमीला सूर्यदेव अन्नपूर्णा देवीला जागृत करतात. म्हणूनच हा दिवस अन्नाशी संबंधित उपायांसाठी अत्यंत शक्तिशाली दिवस आहे. म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीचं उपासना करायची. अन्नपूर्णा देवी गरिबी नष्ट करणारी माता आहे. अन्नपूर्णा देवी म्हणजे त्या फक्त स्वयंपाकघराची देवी नाही आहेत. त्या आहेत अन्न, ऊर्जा, पैसा, आरोग्य आणि संततेचे, समाधानाचे. तर यांचं मूळ स्तोत्र जे आहे तर ते घराची भरभराटी, जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, वैभव, लक्ष्मी मिळतं. शास्त्रात देखील असं स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये अन्नाचा सन्मान नाही, त्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही. म्हणूनच तुमचं नशीब, तुमचा पैसा, तुमचं आयुष्य हे सगळं स्वयंपाकघरातूनच सुरू होतं. त्यामुळे स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ, टापटीप, क्लीन असणं गरजेचं आहे. ती एक वस्तू म्हणजे फक्त तांदूळ. लोक विचारतात की फक्त तांदूळ अर्पण केल्याने काय होणार आहे, पण यानेच खूप काही होणार. तांदूळ म्हणजे अखंडता, सातत्य, न तुटणारी समृद्धी. म्हणूनच लग्नात अक्षता वापरतात, पूजेत अक्षता वापरतात, देवाला देखील अक्षता वापरतात, अन्नपूर्णा देवीला देखील अक्षतामध्ये ठेवलं जातं. कारण की तुटलेला तांदूळ कधीच वापरत नाही, कारण तुटलेला तांदूळ जे आहे ते तुटलेलं नशीब. रथसप्तमीला जेव्हा तुम्ही अखंड तांदूळ देवाला अर्पण करता, अन्नपूर्णा देवीला अर्पण करता, तेव्हा तुम्ही देवाला सांगत असता की माझ्या आयुष्यातील कमतरता भरून काढ. हे करत असताना तुम्ही हा विधी करत असताना घाई अजिबात करू नका. विधी जो आहे तो रथसप्तमीच्या दिवशी करायचं आहे. तुम्हाला मन एकदम शुद्ध ठेवायचं आहे. पूजा सुरू करण्याआधी डोळे बंद करून 1 मिनटं मनामध्ये प्रार्थना करा की आज मी काही मागायला नाही आहे, तर कृतज्ञता व्यक्त करायला आले. तांदूळ जे आहे ते तयार करत असताना तांदूळमध्ये हळद कुंकू लावायचं आहे. हळद म्हणजे पवित्रता, कुंकू हे स्थिरतेचं प्रतीक आहे, आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे, हे म्हणजे सातत्याचं प्रतीक. तुम्हाला मंत्र येत असेल तर तुम्ही मंत्र देखील म्हणू शकता किंवा प्रार्थना करू शकता. मंत्राचा जो खरा अर्थ असतो, जेव्हा तुम्ही म्हणता की ओम अन्नपूर्णे सदापूर्णे, याचा अर्थ असा होतो की हे माता, माझ्या आयुष्यात कधीही पोकळी राहू देऊ नकोस. हा मंत्र फक्त उच्चारायला नाही आहे, तर हा जागवण्यासाठीचा मंत्र आहे.
तर तुम्ही मंत्र देखील बोलू शकता किंवा मनामध्ये प्रार्थना करू शकता. पूजा झाल्यावरती तांदूळ जे आहेत तर ते कसे वापरायचे, येथेच काही लोक जे आहेत तर ते चुकतात. पूजा करून विसरतात, देवघरातच ते तांदूळ तसेच राहू देतात किंवा वापरत नाही. पण त्याची योग्य पद्धत म्हणजे 7 दिवस देवघरात ठेवा ते. 8व्या दिवशी थोडे तांदूळ स्वयंपाकात वापरा किंवा गरजू व्यक्तींना ते दान करा. जेव्हा अन्न देवीकडून बाहेर जातं तेव्हा ते 10 पटीने आपल्याकडे येतं. अन्नपूर्णा देवी कधीच रुजते ते म्हणजे जर आपण अन्नाची जर नासाडी केली, तक्रार करत खाल्लं किंवा उपाशी राहून दुसऱ्यांना उपाशी ठेवलं, घरात भांडण करून जेवण केलं, या गोष्टींनी देवी हळूहळू दूर जाते आणि मग गरिबी, कर्ज, मानसिक ताण वाढतो. तर हा उपाय काही जणांसाठी खूप अत्यंत प्रभावशाली आहे. तर ते कोणासाठी, म्हणजे सतत खर्च वाढतो, पैसा येऊनही शिल्लक राहत नाही किंवा नोकरी टिकत नाही, व्यवसायात काही अडथळे येत असतील, घरात नकारात्मकता असेल, तर हा उपाय एकदा जरूर करून पहा. कारण की हा उपाय जर तुम्ही केलात 3 रविवार, 3 रथसप्तमी, हा उपाय जर तुम्ही केलात तर तुम्हाला फरक जरूर जाणवेल. तर मित्रांनो, एका रात्रीत सोनं होईल हा शब्द लोकांना आकर्षित करतो, पण खरं सांगायचं तर आपले प्रयत्न, आपल्या सवयी बदलले तर हा उपाय लवकर काम करतो. एका रात्रीत तुमचं मन बदलतं, मन बदललं की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की नशीब बदलतं. आणि अन्नपूर्णा देवी कधीच लगेच पैसा देत नाही, त्याआधी भूक मिटवतात आणि मग गरिबी संपवतात. म्हणून प्रयत्नांना पर्याय नाही. ओम अन्नपूर्णे नमः. अन्नाचा सन्मान वाढला की गरिबी आपोआप कमी होते. अशा पद्धतीने माहिती आपण पाहिली की रथसप्तमीच्या दिवशी एकदम साधा सोपा उपाय आहे की अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करायचे. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सुख, शांती, समृद्धी, पैसा याची उन्नती होईल. जर ही माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.